मोड आलेल्या मुगामध्ये मिनरल्स व विटॅमिन्स भरपूर असतात आणि इन्शुलिन पण चांगले असते, त्यामुळे डायबिटीज कंट्रोलसाठीही मोड आलेले मूग खूप उपयुक्त आहेत. मोड आलेल्या मुगामध्ये कॅलरी कमी असल्यामुळे हृदय रोगापासून पण रक्षण होते. चरबी कंट्रोल राहते, वजन कमी होते, कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्त शुद्ध राहते, हाडे मजबूत होतात, त्वचा सुंदर राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मोड आलेल्या मुगात व्हिटॅमिन डी पण भरपूर असतात, त्यामुळे कॅल्शियम वाढायला पण मदत होते. खाण्यात मोड आलेल्या मुगाचे पदार्थ असेल तर पचनशक्तीही चांगले राहते. तर असे मोड आलेले मूग रोज रोज खायला आपल्याला कंटाळा येतो, तर त्याचे हे पौष्टिक व हेल्दी सूप आणि टेस्टी सूप आपण बनवणार आहोत. तर पाहूया कृती. भांड्यात एक लहान चमचा तेल गरम करायचे, त्यात मिरचीचे तुकडे, एक इंच आल्याचे तुकडे, कढीपत्ता 10-12 पाने, एक चमचा जिरे, हे सगळं थोडा वेळ परतायचं. आता हे भाजलेलं आहे, तर गॅस बंद करून आपण हळद आणि हिंग घालायचे आहे. मोड आलेले 1 वाटी मूग मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत. त्यामध्ये 3-4 लसूण पाकळ्या व फोडणीत भाजलेले हे मिरची, कढीपत्ता वगैरे घालायचे आहे. आता मिक्सरमधून याची सर्वांची पेस्ट एकत्र करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालून पातळ पेस्ट, किंचित जाडसर पेस्ट बनवायची. आता फोडणी दिलेल्या भांड्यात आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचे आहे. ते पाणी तापायला ठेवायचे आहे आणि आपली ही तयार झालेली पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे. हे पहा, आता चटणीप्रमाणे अशी या प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे मुगाची. ना एकदम बारीक ना जाड, एकदम अशी मध्यम आकाराचं पेस्ट बनवायची आहे. आता हे पाणी साधारण गरम झालेलं आहे, त्यामध्ये ही पेस्ट घालायची आहे. पाणी जास्त गरम करायचं नाही, नाहीतर गाठी होतात लगेच. तर थोडंसं गरम झालं पाणी की ही पेस्ट घालायची आहे. आवश्यकतेनुसार मीठ घालायचे आहे. तर हे आता शिजत आहे. अत्यंत सुंदर आणि हिरवा रंग आलेला आहे आणि आता थोडं शिजत आलं की हे घट्ट होत आहे थोड्या वेळाने. खूप टेस्टी लागतं आहे आणि हे सूप आणि हेल्दी आहे, पौष्टिक आणि हेल्दी आहे. आता याला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. असं घट्ट सूप झालेलं आहे. 1 वाटी मुगाचे 4 वाट्या सूप बनतं. हे पहा, आता हे सूप झालेलं आहे. हे सूप तुम्ही नाश्त्याबरोबर जेवताना खाऊ शकता, खूप छान लागतं. डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम, हार्टसाठी, वजन कमी करण्यासाठी हे उत्तम, रोज प्यावं असे वाटणार.